ना कांता किचन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. काय चाललं आहे? बरे आहात का? मी पण बरी आहे, मस्त म्हणजे म्हणायचं. आणि या 2 दिवसापासून काय माझी काही येत नाही बरं का. तर जरा काम असल्यामुळं त्याच्यामुळे काही हिरवे येत नाही आहे. तर आले कामावरून, आता वाजले असेच 3:30. फ्रेश झाली, आंघोळ वगैरे झाली, कपडे वगैरे टाकले. आता भांडे घासायचे राहिले, दाबून जेवण करायचे. पण असं वाटतं थकून आली, आता जेवण नाही करू वाटत, असं वाटतं आराम करावा. एकदम थकल्यावाने वाटतंय, असं जेवण करायची पण इच्छा नाही आता माझी. आणि 4 वाजता उठावं लागतंय ना. सकाळी नाश्ता झालेला आहे माझा तिथून 10 वाजता नाश्ता वगैरे झाला आहे. पण दुपारचं जेवण राहिलं आहे ना, म्हणजे कामाने कामाच्या धावपळीने ना जेवण पण जात नाही बाबा. काय सांगायचं, जेवण जात नाही. म्हणजे जेवणाकडे लक्ष आहे जेवणाकडं, पण कसं टाईम नाही. कामाच्या धावपळीने आपल्याला जेवायला म्हणजे टाईम नाही भेटत. असे निवांत नाही ना, निवांत जिंदगी नाही ना. पहिले पोटाला खायचं प्यायचं, मग आराम काम करायचं, निवांत असं नाही ना. लय धावपळीचं जीवन. आज तर सगळं बनवलेलं, पण खायला टाईम नाही. आणि असं काय करायचं. लवकर उठावं लागतं, 4ला घरातला आवरून जायचं. कामात काय आहे, सगळं टायमावर झालंच पाहिजे. तुम्हाला बी माहिती आहे, आपले पहिली कामं करीत असतात तर त्यांना पण माहिती आहे मुंबईचं जीवन कसं आहे, धावपळीचं एकदम. असा आराम नाहीच आहे आपल्या जीवनात. म्हणजे असं रोज उठलं का तेच काम, उठलं का तेच काम. सकाळी उठून कामावर जायचं, तिथून यायचं, घरचं करायचं. थोडा 1-1.5 तास आराम भेटला तर भेटला दुपारी. मग कामात म्हणजे असं डोकं पण बनतं आणि झोप पण येते. म्हणजे असं सकाळी उठून सुद्धा वाटत नाही, एवढा म्हणजे त्रास होतोय. 4 वाजले, अलाराम वाजला का लगेच उठावं लागतं. किती झोपेत असू द्या, उठावं लागतं म्हणजे लागतंच. नाही उठून काय करायचं मग, असं आहे ना. टायमावर गेलंच पाहिजे. तसं गावाला कसं निवांत जिंदगी, एवढं लवकर उठावं नाही लागत, काही नाही, निवांत. पण गावाला कसं पाऊस आहे, शेतातले कामं असते, तोपर्यंतच काम राहतं. मग त्याच्यानंतर काम कुठं राहते. इकडं कसं आपल्याला 12 महिने कामं चालूच असतात, नाही का नाही. तसं गावाला कसं जोपर्यंत शेतातले कामं आहेत, पाऊस पाणी आहे, तोपर्यंतच काम असतं. त्याच्यानंतर मग काय करायचं, म्हणजे हप्त्यात 4-5 दिवस लागलं मग करायचं तेवढंच. त्याच्यानंतर 2-3 दिवस घरीच राहावं लागतं. मग म्हणजे असं आहे गावाकडं, असं कंटिन्यू काम नाही ना गावाला. आणि शेतीतलं काम त्याच्या 11ला जायचं, 6 वाजता सुट्टी, ते पण आहे. आणि आता मी केलेलं आहे शेतीतले काम, पण पाय आता नाही होणार मला, कारण माझे पाय खूप दुखतात, सुजतात, सूज येते पायाला. त्याच्यामुळे शेतातले कामं पण नाही होऊ शकत आता मला. असं आहे, पहिलं केले बरं का. आता एवढं चाललं का एवढं दुखतात पाय, लय त्रास आहे माझ्या पायाला. तळपाय घोटे दुखते, तळपाय अशी आग होती. असं झालं आहे आता जवळजवळ 1-1.5 वर्ष झालं बरं का. ते त्रास आहे माझ्या पायाचा. त्याच्यामुळे मला शेतीतलं काम पण नाही होणार आता. काय करावं, हाय हे आपलं. तर हे जेवण बनवायचं, उभं राहून अजून पायाला सूज येते. एका घरात 1.5-1 तास उभं राहावं लागतं गॅस पुढं. आपण जे काम करतोय ते खरं सांगते मी, कामाची काय आपल्याला लाज नाही वाटत. तर 1-1-1.5 तास गॅस पुढं उभं राहायचं म्हणल्यावर सारा आपलं भार पायावर येतो. ते पाय जाम होते, सुचते, असे जाम होते. तर कशामुळे होतं आहे ते काय समजत नाही, तर काय कळावं. पहिल्यासारखे कामं होत नाहीत हो आता. पहिले कामं केले, 6 ते 6 काम केलेले, 12 घंटे काम नसायचं. पहिले 15 वर्षापूर्वी लय काम केलेले. अजून काम असे जीवनात, अजून काय सुख नाही, आराम नाही, काही नाही. चाललंय आपलं, जवळ होतं तवर करायचं. त्या टायमाला नाही होत, त्या टायमाला बघ
होतं काय करायचं ते. पण आता होत नाही म्हणजे नाहीच होत, तरी म्हटलं तरी चालत म्हणजे असं आहे. पण कसं तरी आपलं मी ढकलीत चालले म्हणजे असं. खऱ्या पायाने मला जमतच नाही काम करायचं बरं का. चालायला एवढं चाललं का एवढे पाय भरून येतात माझे आणि दुखते एवढे असं. त्याच्यामध्ये जास्त ठणक लागलेला आहे पायाला, जास्त आग होते पायात, तळपायामध्ये. तरी आपलं सकाळ उठून जातेच, नाही जाऊन काय करायचं. मग त्याच्यामुळं जेवणाची गैरसोय होती, म्हणजे टायमावर जेवण नाही, काही नाही असं होतं. पहिलं काम महत्त्वाचं, नंतर जेवण. कधी पण टाईम भेटतो बघा. आता 3:30 वाजले तरी अजून जेवण नाही मला. बघा किती टाईम आहे का टाईम जेवणाचा सांगा. गावाला कसं दुपारी 2ला जेवायला सुट्टी होती, तर 3 वाजेपर्यंत जेवण करून थोडं बसायचं. म्हणजे असं 1 तास सुट्टी असते दुपारची जेवायला गावाला. तसं इकडं काहीच नाही टाईम टू टेबल. कधी जेवा, 3ला जेवा, 4ला जेवा, 5ला जेवा, कधी जेवा. जेवणाचा टायमिंगच नाही इकडं, म्हणजे असं. आता 3:30 वाजले तरी मी अजून जेवले नाही. आणि मग त्याने चक्कर येते, अशक्तपणा येतो, मग डोकं दुखायला लागतं, मग हातपाय थरथरते जेवण नसल्यावर, थरकाप होतो मग म्हणजे असं होतं. सगळे प्रॉब्लेम होते. मग काय करावं. जाऊ द्या, कोणाला सांगायचं. आणि 2 दिवसापासून मला व्हिडिओ बी नाही टाकू वाटत. मग एक दिवस ना अशी उदासी येते ना मग माझ्या मनाला, मग व्हिडिओ नाही टाकू वाटत, काही नाही, मनच होत नाही मग माझा व्हिडिओ टाकायला. कधी कधी मग टाकते, शॉर्ट व्हिडिओ पण टाकते आणि लॉंग व्हिडिओ पण टाकते. मग कधी 1-2 टाकते बरं का, मनाला वाटलं तर. आणि नाही मनाला वाटलं ना नाही टाकायचं तर नाहीच टाकत मग, असं आहे. काय सांगायचं. चला, बोललं तर तितकं आहे बोलायला पाहिजे, किती काय आहे बोलायला, काय करायचं. चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघत जा, सपोर्ट करा, तुमचा सपोर्ट राहू द्या. आणि जे नवीन असतील आपल्या चॅनलवर, कांता किचन ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा, छान अशी कमेंट करत जा. आणि तुमचा सपोर्टनेच मी पुढं जाईन. नवीन प्लीज सपोर्ट करा आणि व्हिडिओ बघत जा. चला, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. चला, बाय बाय.